नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसत असेल मित्रांनो, तर त्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे। तर मग त्यामध्ये मित्रांनो आपण फवारणी कोणती घ्यायला पाहिजे त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहे। पण त्यामध्ये जर पहिल्या फवारणीमध्ये जर आपण इमामेक्टिन बेंझोएट किंवा प्रोपेक्स सुपर अशा औषधाचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 100% रिझल्ट मिळाला नाही, तर मग मित्रांनो आपण जे सांगत आहे तर हे 2-3 औषधाचे आपण नाव सांगणार आहे। तर त्या औषधामधलं आपण कोणतं एक औषध जे आहे कीटकनाशक आहे तर ते आपण फवारणीस घेऊ शकता। तर मित्रांनो त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहे। आपल्याला एक सर्वात प्रथम जे कीटकनाशक आहे तर ते कीटकनाशक म्हणजे मित्रांनो जे की कोराजन। मित्रांनो कोराजन जे आहे तर त्यामध्ये क्लोरंट्रेनिलप्रोल जो घटक असलेलं कीटकनाशक आहे मित्रांनो कोराजन, तर ते कोराजन आपण घेऊ शकता। तर कोराजन आपल्याला 7 ml प्रति 5 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे मित्रांनो। त्याचबरोबर जे दुसरं कीटकनाशक आहे तर कीटकनाशकामध्ये आपल्याला ॲम्प्लिगो, मित्रांनो जे ॲम्प्लिगो आहे सिजेंटा कंपनीचं, तर ते आपण त्यामध्ये घेऊ शकता। तर ॲम्प्लिगोमध्ये आपल्याला क्लोरंट्रेनिलप्रोल प्लसमध्ये कोराजनमधला जो घटक आहे तर तो क्लोरंट्रेनिलप्रोल, त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जो कराटेमधला घटक आहे लॅम्ब्डासायलोथ्रिन, तर तो आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो। तर मित्रांनो हे जे ॲम्प्लिगो आहे तर ते आपल्याला 10 ml प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे तिसरं कीटकनाशक आहे तर तिसरं कीटकनाशकामध्ये जे की डेलिगेट, मित्रांनो डेलिगेटमध्ये आपल्याला स्पेनिटोरॉम जो घटक आहे तर तो आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो। तर मित्रांनो जे डेलिगेट आहे तर डेलिगेटसुद्धा आपण 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी अळीच्या नायनाटासाठी आपण वापर करू शकतो। तर मित्रांनो या 3 कीटकनाशकामध्ये आपण कोणतंही एक कीटकनाशक घेऊन फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये 100% रिझल्ट जो आहे तर तो बघायला मिळणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर ढगाळ वातावरण आहे तर त्यामध्ये एक बुरशीनाशक आपण त्यामध्ये घेऊ शकता। अळीचा प्रादुर्भाव कमी असेल आणि हे कीटकनाशक आपल्याला घ्यायचा असल्यास मित्रांनो त्यामध्ये आपण एक दाण्याचा आकार वाढवण्यासाठी विद्राव्य खत घेऊ शकता। तर विद्राव्य खतामध्ये 13-0-45 किंवा 0-0-50 जे आहेत त्या दोन्ही खतामधलं एक विद्राव्य खत घेऊन आपल्याला 100 ग्रॅम दोन्हीमधलं एक घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने ही कीटकनाशकाची माहिती आपल्या समोर मांडली। मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण शेतीचे आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।